Greetings from Shri Saha Kelkar College, Devgad. Myself, Professor Rashmi Hirlekar, and welcome to the session Human Resource Management. Learning objective of this lecture. In this lecture, we will discuss about definition of human resource management and features of human resource management. Definition of human resource management. According to Michael Armstrong, human resource management is a strategic approach to the acquisition, motivation, development and management of human resources. मायकल आर्मस्ट्रॉंग यांच्या मतानुसार ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट हा एक स्ट्रॅटेजिक अप्रोच आहे. कोणाच्या प्रती हा अप्रोच आहे? तर ॲक्विजिशन म्हणजे ह्युमन रिसोर्स अक्वायर करणं, त्याला मोटिवेट करणं, डेव्हलप करणं आणि ह्युमन रिसोर्सचं मॅनेजमेंट म्हणजे ॲक्विजिशन, मोटिवेशन, डेव्हलपमेंट आणि मॅनेजमेंटचा स्ट्रॅटेजिक अप्रोच म्हणजे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. It is developed to shaping appropriate corporate culture and introducing program which reflect and support core values of enterprise and ensure its success. आता ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट का डेव्हलप केलं गेलं? टू शेप द अप्रोप्रिएट कॉर्पोरेट कल्चर. कॉर्पोरेटचं कल्चर, योग्य असं कॉर्पोरेटचं कल्चर जे आहे त्याला म्हणजे ऑर्गनायझेशनच्या ह्युमन रिसोर्सला कॉर्पोरेट कल्चरचा शेप देणं, इंट्रोड्युसिंग प्रोग्राम असे प्रोग्राम इंट्रोड्यूस करणं विच रिफ्लेक्ट अँड सपोर्ट कोअर व्हॅल्यूज ऑफ एंटरप्राइज. एंटरप्राइजच्या ज्या कोअर व्हॅल्यूज आहेत त्या कोअर व्हॅल्यूज रिफ्लेक्ट आणि सपोर्ट करणारे प्रोग्राम इंट्रोड्यूस करणं अँड इन्श्युअर इट्स सक्सेस आणि एंटरप्राइज यशस्वी होईल याची खात्री मिळवणं, हे जे सगळं काम ज्या ठिकाणी केलं जातं इट इज कॉल्ड ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. अकॉर्डिंग टू वेंडेल एल फ्रेंच, the human resource management refers to the philosophy, policies, procedure and practice related to the management of people within the organization. म्हणजे अकॉर्डिंग टू वेंडल एल फ्रेंच यांच्या मतानुसार ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचा अर्थ ही एक फिलॉसॉफी आहे. यामध्ये पॉलिसीजचा अंतर्भाव होतो, प्रोसिजर्सचा अंतर्भाव होतो अँड प्रॅक्टिसेसचा पण अंतर्भाव होतो विच रिलेट्स टू द मॅनेजमेंट ऑफ पीपल. म्हणजे लोकांचं मॅनेजमेंट केलं जातं विदिन द ऑर्गनायझेशन. ऑर्गनायझेशनमध्ये लोकांचं मॅनेजमेंट केलं जातं. एडविन फ्लिपो हॅज डिफाईन पर्सनल मॅनेजमेंट ॲज, म्हणजे एडविन फ्लिपो यांच्या मतानुसार पर्सनल मॅनेजमेंट म्हणजे काय? द प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, डायरेक्टिंग अँड कंट्रोलिंग ऑफ द प्रोक्युअरमेंट, डेव्हलपमेंट, कॉम्पेन्सेशन, इंटिग्रेशन, मेंटेनन्स अँड सेपरेशन ऑफ ह्युमन रिसोर्सेस टू द एंड that individual, organization, organizational, social and objectives are accomplished. एडविन फ्लिपो यांनी पर्सनल मॅनेजमेंटची डेफिनेशन केली आहे आणि त्यांच्या मतानुसार ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट म्हणजे काय आहे? तर इट इज प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग म्हणजे ह्युमन रिसोर्सचं प्लॅनिंग करणं, ऑर्गनाइज करणं, त्याला डायरेक्शन देणं, त्याच्यावर नियंत्रण करणं, प्रोक्युअरमेंट अँड डेव्हलपमेंट म्हणजे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट प्रोक्युअर करणं म्हणजे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट डिप्लॉय करणं, त्याचे डेव्हलपमेंट करणं, कॉम्पेन्सेशन अँड इंटिग्रेशन, मेंटेनन्स, सेपरेशन ऑफ ह्युमन रिसोर्स टू द एंड दॅट इंडिव्हिज्युअल, ऑर्गनायझेशनल अँड सोशल ऑब्जेक्टिव्ह आर अकॉम्प्लिश. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी कशासाठी करायच्या आहेत? तर वैयक्तिक, संस्थात्मक आणि सामाजिक ऑब्जेक्टिव्ह पूर्ण होण्यासाठी ज्या काही आवश्यक गोष्टी आहेत ह्युमन रिसोर्सच्या माध्यमातून त्या करणं म्हणजेच पर्सनल मॅनेजमेंट असं एडविन फ्लिपो म्हणतात.
According to David A. DiCenzo and Stephen P. Robbins, human resource management is a process. It consists of four functions as given below. Which are those functions? First one is acquisition, development, motivation and maintenance. म्हणजे डेव्हिड ए डिसेंझो आणि स्टीफन पी रॉबिन्स यांच्या मतानुसार ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट ही एक प्रक्रिया आहे आणि या प्रक्रियेमध्ये चार फंक्शन्सचा अंतर्भाव होतो. पहिलं फंक्शन आहे ऍक्विजिशन, दुसरं डेव्हलपमेंट, मोटिवेशन आणि चौथं मेंटेनन्स. आता ऍक्विजिशन ऑफ ह्युमन रिसोर्स. ऍक्विजिशन इन्क्लुड्स एस्टिमेटिंग डिमांड अँड सप्लाय ऑफ लेबर, रिक्रुटमेंट, सिलेक्शन, सोशलायझेशन ऑफ एम्प्लॉईज. ऍक्विजिशन मध्ये काय काय होतं की लेबरचा डिमांड किती आहे, सप्लाय किती आहे याचा अंदाज घेणं, रिक्रुटमेंट करणं, सिलेक्शन करणं आणि रिक्रुटेड एम्प्लॉईज जे आहेत त्यांचं सोशलायझेशन करणं, हे ऍक्विजिशन मध्ये येतं. दुसरं फंक्शन आहे डेव्हलपमेंट. डेव्हलपमेंट हॅज 3 डायमेन्शन्स. फर्स्ट वन ट्रेनिंग, डेव्हलपमेंट अँड करिअर डेव्हलपमेंट. आता डेव्हलपमेंट ऑफ ह्युमन रिसोर्स म्हणजे काय, तर ह्युमन रिसोर्सला ट्रेनिंग देणं, ह्युमन रिसोर्सची डेव्हलपमेंट करणं, करिअर डेव्हलपमेंट करणं. थर्ड फंक्शन आहे मोटिवेशन. मोटिवेशन शुड कन्सिडर्ड नीड्स ऑफ इंडिव्हिज्युअल अँड इन्क्लुड्स बोथ फायनान्शियल अँड नॉन फायनान्शियल बेनिफिट्स. बघा विद्यार्थी मित्रांनो, एकतर तुम्ही ह्युमन रिसोर्स अक्वायर केल्यानंतर त्याचं रिक्रुटमेंट केलं, सिलेक्शन केलं की डेव्हलपमेंट करावी लागते, ट्रेनिंग द्यावं लागतं. ट्रेनिंग दिल्यानंतर आता ट्रेनिंग मध्ये मुळात डेव्हलपमेंट अँड करिअर डेव्हलपमेंट याचा अंतर्भाव होतो. एकतर तुमचं करिअर डेव्हलपमेंट म्हणजे काय, तर तुमचा शैक्षणिक काही टेक्निकल गोष्टी शिकवणं, तसंच पर्सनॅलिटी डेव्हलप करणं, या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव डेव्हलपमेंट मध्ये होतो. आता नुसतं एवढंच ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट मध्ये येतं का की रिक्रुटमेंट, सिलेक्शन, त्याच्यानंतर डेव्हलपमेंट ऑफ करिअर वगैरे, तर नाही. त्याचबरोबर मोटिवेशन हे सुद्धा एक महत्वाचं फंक्शन आहे. कारण मोटिवेशन मध्ये गरज आहे की त्या कामगार एम्प्लॉईने चांगल्या प्रकारे काम करावं. आता मोटिवेशन शुड कन्सिडर नीड ऑफ ईच इंडिव्हिज्युअल म्हणजे प्रत्येक व्यक्तीची गरज काय आहे याचा विचार मोटिवेशन मध्ये करावा लागतो. आणि बोथ फायनान्शियल अँड नॉन फायनान्शियल बेनिफिट्स म्हणजे व्यक्तीच्या गरजा या फक्त आर्थिक असतात का, नाही, आर्थिक नसलेल्या सुद्धा गरजा असतात. तर फायनान्शियल आणि नॉन फायनान्शियल बेनिफिट्स ज्या आहेत त्याचा विचार करून मोटिवेट करणं एम्प्लॉईना, हे सुद्धा ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचं एक फंक्शन आहे. आणि फोर्थ फंक्शन आहे मेंटेनन्स. मेंटेनन्स फंक्शन is concerned with providing working condition that employee believe are necessary to maintain their commitment to the organization. आता मेंटेनन्स हे जे आहे म्हणजे एम्प्लॉई रिक्रूट झाला, डेव्हलपमेंट केलं, त्याला मोटिवेट केलं काम करण्यासाठी, इट शुड बी मेंटेन, तो तिथे राहिला पाहिजे. आणि या मेंटेनन्स मध्ये काय येतं, प्रोव्हाइडिंग वर्किंग कंडिशन्स दॅट एम्प्लॉई बिलीव्ह आर नेसेसरी, म्हणजे एम्प्लॉईला वर्किंग कंडिशन अशा प्रकारे प्रोव्हाइड करणं की जेणेकरून तो त्या ऑर्गनायझेशन मध्ये राहिला पाहिजे, ती सोडून जाता नये. टू मेंटेन देअर कमिटमेंट टू द ऑर्गनायझेशन, ऑर्गनायझेशनचे जे ऑब्जेक्टिव्ह आहेत त्या ऑब्जेक्टिव्हशी कमिटेड एम्प्लॉई राहण्यासाठी जी आवश्यक गोष्ट आहे त्या ज्या सोयी ती फंक्शन्स करणं म्हणजेच मेंटेनन्स आहे. तर अशा प्रकारे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट मध्ये 4 फंक्शन्सचा अंतर्भाव होतो: ऍक्विजिशन, डेव्हलपमेंट, मोटिवेशन अँड मेंटेनन्स. फीचर्स ऑफ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. फर्स्ट feature is management of people. Human resource management is concerned with management of all categories of employees, that is unionized and non-unionized people in an organization. It applies to employees working in all type of organizations including government and private sector. Further, it is applicable to all levels of management, that is from top level to lower level of management.
बघा, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटच्या फीचर्सचा इथे अभ्यास करत आहोत आपण. तर पहिला फीचर काय आहे, तर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट काय करतं, इट डू मॅनेजमेंट ऑफ पीपल. आता ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट म्हणजे HRM इज कन्सर्न विथ मॅनेजमेंट ऑफ ऑल कॅटेगरीज ऑफ एम्प्लॉई. सर्व एम्प्लॉईचे सर्व ज्या कॅटेगरीज आहेत त्या सर्व कॅटेगरीच्या एम्प्लॉईंना हे लागू पडतं. जसं की युनियनाइज, नॉन युनियनाइज म्हणजे ज्यांची युनियन आहे अशा एम्प्लॉईंना, ज्यांची युनियन नाहीये किंवा जे स्कॅटर्ड आहेत, विखुरलेले आहेत, एकत्रित आलेले नाहीत, अशा एम्प्लॉईंना सुद्धा हे लागू पडतं. त्याचबरोबर सर्व प्रकारच्या ऑर्गनायझेशन्सला लागू पडतं. गव्हर्नमेंट असू देत किंवा प्रायव्हेट सेक्टर असू देत, कोऑपरेटिव्ह सेक्टर सुद्धा असलं तरी सुद्धा, सर्व प्रकारच्या किंवा नॉन प्रॉफिट मेकिंग कन्सर्न असलं तरी सुद्धा ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट हे लागू पडतं. फर्दर इट इज ऍप्लिकेबल टू ऑल लेवल्स ऑफ मॅनेजमेंट. फक्त कामगारांसाठी म्हणजे लोअर लेवलच्या कामगारांसाठी नाही, इट इज ऍप्लिकेबल टू ऑल लेवल्स ऑफ मॅनेजमेंट फ्रॉम टॉप लेवल टू लोअर लेवल ऑफ मॅनेजमेंट. Second feature, concern with the people dimension in management. It deals with human resources and is concerned with employees both as individual as well as group. Human resource is responsible for ensuring that all employees work together as a team for achievement of goals of organization. म्हणजे HRM कन्सर्न विथ पीपल डायमेन्शन इन मॅनेजमेंट म्हणजे लोकांचे सर्व डायमेन्शनचा विचार ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट मध्ये केला जातो. जसं की इट इज कन्सर्न विथ एम्प्लॉई ॲज इंडिव्हिज्युअल ॲज वेल ॲज ग्रुप, म्हणजे वैयक्तिक एम्प्लॉई आणि ग्रुप म्हणून अशा सर्व गोष्टींचा विचार HRM मध्ये केला जातो. HRM रिस्पॉन्सिबल आहे कशासाठी, तर ऑल एम्प्लॉईज वर्क टुगेदर ॲज अ टीम. सर्व एम्प्लॉईंनी ॲज अ टीम म्हणून काम करावं फॉर अचिव्हमेंट ऑफ गोल. ऑर्गनायझेशनचे जे गोल आहेत ते गोल अचीव करण्यासाठी ॲज अ टीम म्हणून सगळ्यांनी एकत्रित येऊन काम करावं, यासाठी HRM रिस्पॉन्सिबल असतं. थर्ड फीचर, मॅनपॉवर प्लॅनिंग. HR, human resource, should take the organization forward, and therefore it has to consider the present and future manpower requirement based on business plans of the organization. बघा, HRM मध्ये मॅनपॉवर प्लॅनिंगचा विचार केला जातो. ऑर्गनायझेशनला पुढे नेण्याचं काम HR डिपार्टमेंट करत असतं आणि त्यामुळे ऑर्गनायझेशनच्या प्रेझेंट रिक्वायरमेंट काय आहेत, फ्युचर रिक्वायरमेंट काय आहेत किंवा बिझनेस प्लान्स काय आहेत आणि त्यानुसार फ्युचर रिक्वायरमेंट काय निर्माण होणार आहेत याचा विचार HRM मध्ये केला जातो. फोर्थ वन, इंटेग्रल पार्ट ऑफ द जनरल मॅनेजमेंट ऑफ फंक्शन. आता ह्युमन HRM हा एक अविभाज्य घटक आहे मॅनेजमेंट फंक्शन्सचा. HRM involves all managerial decisions, policies and practices that influence human resources directly. बघा, HRM मध्ये सर्व मॅनेजरियल डिसिजनचा अंतर्भाव होतो. सर्व पॉलिसीज आणि प्रॅक्टिसेस म्हणजे मॅनेजरियल डिसिजन्स, पॉलिसीज आणि प्रॅक्टिसेस ज्याचा परिणाम ह्युमन रिसोर्सवर डायरेक्टली होत असतो, अशा सर्व गोष्टींचा अंतर्भाव ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट मध्ये होतो. HR is responsible for selecting the right person for right job and developing an organization culture that contributes to professional well-being of employee. HR कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे? सिलेक्टिंग राईट पर्सन फॉर राईट जॉब. योग्य व्यक्ती योग्य जॉबसाठी सिलेक्ट करणं. डेव्हलप अँड ऑर्गनायझेशन कल्चर. ऑर्गनायझेशनचे एक कल्चर डेव्हलप करणं जे प्रोफेशनल वेलबिंग ऑफ एम्प्लॉईज साठी कॉन्ट्रीब्युट करतं. त्या सर्व गोष्टींसाठी HRM रिस्पॉन्सिबल असतं. फिफ्थ वन, एम्प्लॉई डेव्हलपमेंट. Development of human resource is needed by an organization if it wants to succeed in fast changing business environment. Competency of human resource can be enhanced by training and development. बघा, मुळात आधी
बिझनेस इन्व्हायरमेंट जे आहे हे फास्ट चेंजिंग आहे आणि या फास्ट चेंजिंग ह्युमन रिसोर्स इन बिझनेस इन्व्हायरमेंट मध्ये ऑर्गनायझेशन जर यशस्वी झाली पाहिजे तर त्या ऑर्गनायझेशनचे जे ह्युमन रिसोर्स आहेत त्यांची डेव्हलपमेंट करणं ही आवश्यक आहे. ह्युमन रिसोर्सची कॉम्पिटन्सी वाढवणं, त्यांना ट्रेनिंग देऊन आणि त्यांची डेव्हलपमेंट करून हे आवश्यक आहे आणि याचा विचार HRM मध्ये केला जातो किंवा याच्या विषयीची कार्यवाही HRM मध्ये केली जाते. 6वा आहे कंटिन्युअस प्रोसेस आहे HRM ही. Organization is composed of people who come from different walk of life and who are different in their outlook and understanding. Therefore, personnel problems continue to exist and HR has to play major role in solving this problem. Recruitment, selection, training, replacement of employee are continuous activity, especially in growing organization. बघा, HRM ही कंटिन्युअस ऍक्टिव्हिटी आहे, एकदा केलं मोकळं झालं नाही. कारण ऑर्गनायझेशन मध्ये येणारी जी लोक असतात ती वेगवेगळ्या प्रकारच्या जीवनशैलीतनं आलेली असतात. त्यांचे दृष्टिकोन वेगवेगळे असतात आणि त्यांच्या समजून घेण्याच्या किंवा त्यांची आकलन शक्ती प्रत्येकाची वेगळी असते आणि त्यामुळे पर्सनल प्रॉब्लेम कंटिन्यू टू एक्झिस्ट, म्हणजे ऑर्गनायझेशन मध्ये कामगारांच्या काही समस्या ह्या सातत्याने असतात आणि म्हणून HR हॅज टू प्ले मेजर रोल, मुख्य रोल प्ले करावा लागतो. सॉल्विंग दिस प्रॉब्लेम, ज्या समस्या आहेत त्या सॉल्व्ह करण्याचा रोल प्ले करावा लागतो. जसं की रिक्रुटमेंट असेल, सिलेक्शन, ट्रेनिंग, रिप्लेसमेंट ऑफ एम्प्लॉई आर कंटिन्युअस ऍक्टिव्हिटीज, इस्पेशली इन ग्रोईंग ऑर्गनायझेशन. जी ऑर्गनायझेशन ग्रोईंग आहे त्यामध्ये तर ही म्हणजे ग्रोईंग नसली, जी चालू ऑर्गनायझेशन्स आहेत ती पण ग्रोईंग असेल तर त्यामध्ये HRM चा अधिक विचार करावा लागतो. 7th one, cooperation of people. Effective use of material, machine, equipment, money requires cooperation of employee in the organization. Technical competence will not be sufficient if subordinate do not cooperate. Winning the cooperation of employee is one of the major challenge faced by management. HR contributes for development of an organization culture where teamwork and collaboration among employees are strong and facilitate growth of organization. In order to achieve organizational objectives, HR has to coordinate with other functions such as marketing, finance, manufacturing in planning recruitment, manpower manpower requirement, recruitment, selection, training, compensation and motivation of employee. बघा, HR मध्ये ह्युमन कोऑपरेशनचा विचार केला जातो. इफेक्टिव्ह यूज ऑफ मटेरियल, मशीन, इक्विपमेंट, मनी रिक्वायर्स कोऑपरेशन ऑफ एम्प्लॉई. म्हणजे एखाद्या ऑर्गनायझेशन मध्ये मटेरियल आहे, मशीन आहेत, इक्विपमेंट आहेत, मनी आहे, पण जर एम्प्लॉईचं कोऑपरेशन नसेल तर ती ऑर्गनायझेशन डेव्हलप होऊ शकत नाही. टेक्निकल कॉम्पिटन्स विल नॉट सफिशियंट फॉर सबऑर्डिनेट डू नॉट कोऑपरेट. म्हणजे समजा तुम्ही एखाद्या ऑर्गनायझेशन मध्ये टेक्निकली ती खूप चांगली आहे, टेक्नॉलॉजी सगळी चांगली आहे, पण सबऑर्डिनेट जे आहेत त्यांच्याकडनं तुम्हाला कोऑपरेशनच नसेल तर ती ऑर्गनायझेशन डेव्हलप नाही होणार. विनिंग कोऑपरेशन ऑफ एम्प्लॉई इज वन ऑफ द मेजर चॅलेंज फेस बाय मॅनेजमेंट. एम्प्लॉईचं कोऑपरेशन मिळवणं हे एक चॅलेंज आहे. HR कॉन्ट्रीब्युट्स फॉर डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गनायझेशनल कल्चर where teamwork and collaboration among the employee are strong and facilitate growth of organization. आता HR कशाला कॉन्ट्रीब्युट करतं? डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गनायझेशनल कल्चर. ऑर्गनायझेशनचं कल्चर डेव्हलप करणं, टीम वर्क, कोलॅबरेशन अमंग एम्प्लॉई, आणि हे फार महत्वाचं आहे टू फॅसिलिटेट ग्रोथ ऑफ ऑर्गनायझेशन, ऑर्गनायझेशनची ग्रोथ होण्यासाठी. इन ऑर्डर टू अचीव ऑर्गनायझेशन्स ऑब्जेक्टिव्ह, HR हॅज टू
कोऑर्डिनेट विथ अदर फंक्शन्स. म्हणजे ऑर्गनायझेशनल ऑब्जेक्टिव्ह आहेत ते अचीव करण्यासाठी HR ला इतर जे फंक्शन्स आहेत, मार्केटिंगचे असतील, फायनान्सचे असतील, मॅन्युफॅक्चरिंग, प्लॅनिंग, मॅनपॉवर रिक्वायरमेंट, रिक्रुटमेंट असेल, सिलेक्शन, ट्रेनिंग, कॉम्पेन्सेशन म्हणजे नुकसान भरपाई वगैरे, मोटिवेशन ऑफ एम्प्लॉई, यामध्ये कोऑर्डिनेट करावं लागतं. एम्प्लॉई मोटिवेशन. Primary task of management is that of maintaining an organization that functions willingly and effectively. म्हणजे HR मॅनेजमेंटचं प्रायमरी टास्क काय आहे, तर जी ऑर्गनायझेशनची जी कार्य आहेत ती मेंटेन करणं, म्हणजे जी विलिंगली आणि इफेक्टिव्हली, म्हणजे काम एम्प्लॉई जे आहेत त्यांनी विलिंगली काम करणं, इफेक्टिव्हली काम करणं, आणि हे HRMचं प्रायमरी टास्क आहे. आता परफॉर्मन्स ऑफ एम्प्लॉई डिपेंड्स ऑन, कशावर अवलंबून असतो, ॲबिलिटी टू वर्क, म्हणजे एम्प्लॉईची काम करण्याच्या क्षमतेवर, आणि विलिंगनेस टू वर्क, काम करण्याच्या इच्छेवर. आणि विलिंगनेस साठी काय कशाची आवश्यकता आहे, तर मोटिवेशनची. HRM aims at motivating employee so that they become dynamic contributors to the organization. म्हणजे एम्प्लॉई ज्या आहेत त्या एम्प्लॉईंना मोटिवेट करणं हा मुख्य एम आहे HR डिपार्टमेंटचा, जेणेकरून they become dynamic contributors to the organizational goal. Long-term benefits. HRM aims to provide long-term benefits to employee, organization, and society. For example, career growth and financial benefit to the employee, growth and development of organization, and welfare of the society. बघा, लॉंग टर्म बेनिफिटचा विचार HRM मध्ये केला जातो, जसं की करिअर, एम्प्लॉईंचं करिअर जे आहे त्या करिअरची ग्रोथ केली जाते, त्यांना फायनान्शियल बेनिफिट्स प्रोव्हाइड केले जातात, आणि त्यामुळे ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गनायझेशन, म्हणजे मुळात एम्प्लॉईच्या करिअरची ग्रोथ झाली, एम्प्लॉईला फायनान्शियल बेनिफिट्स मिळायला लागला की तो मोटिवेट होतो, ॲबिलिटी टू वर्क येते, आणि विलिंगनेस टू वर्क पण येते, आणि त्याचा परिणाम साहजिकच आहे डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गनायझेशनवर होतो, आणि ऑर्गनायझेशन डेव्हलप झाली की वेलफेअर ऑफ सोसायटी साहजिकच, म्हणजे सोसायटीचं वेलफेअर वाढतं. अँड लास्ट फीचर आहे मल्टी डिसिप्लिनरी अप्रोच. HRM मेक यूज ऑफ व्हेरियस डिसिप्लिन्स लाईक, आता मल्टी डिसिप्लिनरी अप्रोच म्हणजे काय, वेगवेगळ्या माध्यमात ना ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटच्या डेव्हलपमेंटचा विचार HRM मध्ये केला जातो. आता हे व्हेरियस डिसिप्लिन्स कोणते आहेत, तर सायकोलॉजी, सोशिओलॉजी, फिजिओलॉजी अँड इकॉनॉमिक फॉर इम्प्रूव्हिंग इंडिव्हिज्युअल, ग्रुप अँड ऑर्गनायझेशनल इफेक्टिव्हनेस. म्हणजे HRM मध्ये एम्प्लॉईच्या सायकोलॉजीचा, एम्प्लॉई ज्या समाजातून आलाय त्या सोशिओलॉजीचा, त्याचा फिजिओलॉजीचा, आणि त्याचा आर्थिक, या चारही डेव्हलपमेंट करण्याचा विचार HRM मध्ये केला जातो, जेणेकरून एम्प्लॉई इंडिव्हिज्युअल डेव्हलपमेंट होते, ग्रुप ऑफ डेव्हलपमेंट होते, आणि त्याचबरोबर ऑर्गनायझेशनल डेव्हलपमेंट होते, आणि इफेक्टिव्हली काम होतं. So student, today we have discussed about definitions of human resource management and some features of human resource management. So we will stop here. Thank you and happy learning to you. We will meet again. Thank you.